प्रभाग क्रमांक 19 मधून युवा स्वाभिमान पार्टीकडून अधिकृत उमेदवारी दाखल केलेले उमेदवार सचिन भेंडे यांच्या उमेदवारीवर भाजप नेते तुषार भारतीय यांनी आक्षेप घेतला आहे। तुषार भारतीय यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे सादर केलेल्या आक्षेपांमध्ये म्हटले आहे की सचिन भेंडे हे अमरावती महानगरपालिकेचे ठेकेदार असून नियमांनुसार त्यांची उमेदवारी रद्द करण्यात यावी। प्रभाग क्रमांक 19 मध्ये मी अर्ज भरला आहे आणि त्या ठिकाणी एक उमेदवार सचिन भेंडे यांनी पण अर्ज टाकला आहे, पण ते महानगरपालिकेचे कंत्राटदार आहेत। त्यांनी जिल्हा नियोजन आणि महानगरपालिकेची कामं घेतली आहेत आणि त्या कामाचं डिफेक्ट लायबिलिटीज जो असतो तो 3 वर्षाचा आहे। त्यामुळे त्याच्या अगोदर तो कॉन्ट्रॅक्ट संपू शकत नाही आणि तो कॉन्ट्रॅक्ट दुसऱ्याला ट्रान्सफर पण नियमानुसार होऊ शकत नाही आणि म्हणून हे जर कंत्राटदार आहे तर त्यांना नगर परिषदेची उमेदवारी ही मिळू शकत नाही, ते लढू शकत नाही। त्याच्यावर आम्ही ऑब्जेक्शन घेतलेलं आहे आणि त्याच्यावर रिटर्निंग ऑफिसर जे आहेत दराडे साहेब त्यांच्याकडे आमची बाजू मांडणं सुरू आहे। उसमें आपने कुछ पॉइंट भी निकाले थे कि उन्होंने उनके लाइसेंस को कैंसिल करने के संदर्भ में एक पत्र दिया था, वो बड़ी आपने गलती पकड़े है, वो क्या गलती थी? नाही, त्यांनी 2025 म्हणजे 17 डिसेंबरला त्यांनी एक पत्र दिलं की माझं लायसन्स रद्द करण्यात यावं। तारीख 17 आहे आणि महानगरपालिकेमध्ये शिक्का 16 तारखेचा आहे। म्हणजे हे पहिल्यांदाच झालं आहे आणि सगळी बनवाबनवी आहे असं दिसते आहे आणि म्हणून त्या संदर्भात आम्ही तक्रार त्या ठिकाणी। क्या लगता है ये जो तकरार आपने दाखल करे इसके ऊपर में क्या निकलना चाहिए? नाही, जर त्याच्यावर सगळे कागदपत्र बघितले तर त्यांचा अर्ज हा रद्द झाला। या आक्षेपावरून सध्या निवडणूक कार्यालयात मोठे गोंधळाचे वातावरण आहे। तुषार भारतीय यांच्याकडनं 3 वकिलांची टीम तर सचिन भेंडे यांच्याकडूनही 3 वकिलांची टीम जोरदार कायदेशीर युक्तिवाद करीत आहेत। दोन्ही बाजूंनी नियम, कागदपत्रे आणि निवडणूक कायद्याचे दाखले सादर करण्यात येत आहेत। या प्रकरणाचा निर्णय थोड्याच वेळात येण्याची शक्यता असून त्याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे। या निर्णयावर प्रभाग क्रमांक 19 मधील निवडणुकीचे गणित बदलणार की नाही हे लवकरच स्पष्ट होणार आहे। प्रकरण नेमकं असं आहे की आम्ही अमरावती महानगरपालिकेचा कॉन्ट्रॅक्टर होतोच, त्यात काही शंका नाही आहे, पण कॉन्ट्रॅक्ट रद्द केल्याचं माझ्यापाशी मनपानं दिलेलं हे आहे, सर्टिफाईड कॉपी आहे। ती कॉपी मी निवडणूक आयोगाला सबमिट केली आहे। निवडणूक आयोगाच्या फॉर्ममध्ये कुठल्याच प्रकारचं असं ऑब्जेक्शनेबल जे डॉक्युमेंट आहे असं काहीच नाही आहे। ज्यांनी कोणी ऑब्जेक्शन टाकलं त्यांचं असं म्हणणं आहे एखादा कॉन्ट्रॅक्ट झाल्यानंतर किंवा तो रद्द झाल्यानंतर त्याचा डिफेक्ट लायबिलिटी पिरियड जो राहते हा 3 वर्षाचा राहते। 3 वर्षाचा डिफेक्टिव्ह लायबिलिटी पिरियड जर झालेलं नसेल तर त्या अनुषंगानं यांचा फॉर्म रिजेक्ट व्हायला पाहिजे। मग मी जर 3 वर्ष आधी काम बंद केले असते तर मग जेव्हा म्हणजे उपास मरायचं काय? ठेकेदारी करणं हा काही गुन्हा नाही आहे। त्यांनी असा मुद्दा जो आहे असा चांगला घ्यायला पाहिजे होता। हा चुकीचा मुद्दा घेतला आहे असं काही नाही आहे। असं जर असेल तर अर्ध्या महाराष्ट्रातले फॉर्म रिजेक्ट व्हायला पाहिजे। मग अर्ध्या महाराष्ट्रात असे लोक उभे आहेत ज्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या लायबिलिटीज त्यांच्या अंगावर आहेत। आम्हाला जसं करायचंच असतं तर आम्ही महानगरपालिकेत जे जुने नगरसेवक आहेत किंवा सभापती होते असे यांचे अनेक मुद्दे अमरावती महानगरपालिकेत फाईल पेंडिंग्स आहेत। आम्ही तसं न करता थेट लढ्यात विश्वास ठेवतो। आमदार रवी राणा साहेबांच्या विश्वासावर, आमच्या कामाच्यावर लोकांनी जनतेने जे विश्वास ठेवला त्याच्यावर लढायची आमची तयारी आहे।